हाय, हॅलो, नमस्कार. मी रंजना खोटकर स्वागत करते आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला दाखवणार आहे हिरव्या टोमॅटोची चटणी. तर हिरव्या टोमॅटोच्या चटणीसाठी लागणारे साहित्य 5-7 टोमॅटो घेतले, ते पाण्यामध्ये मीठ टाकून ठेवले आहेत. मी कारळ घेतलेला आहे, पांढरे तीळ, धने, 5 लसणाच्या पाकळ्या, जिरे आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे. आणि हे बघा, माझा मसाला डब्बा आहे, त्यामध्ये पूर्णच मोहरी आहे, हळद आहे, लाल तिखट आहे, मीठ आहे, हे सर्वच आहे. तर हिरवी टोमॅटोची चटणी ताईंनो खूप छान लागते. ती नक्की करून पहा. ती चपातीसोबत खा, भातासोबत खा, भाकरीसोबत खा, कशासोबत पण एवढी छान टेस्ट लागते ना. आणि मी अशा पद्धतीने बनवते. तुम्ही पण कशा पद्धतीने बनवता ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता आपण गॅसची फ्लेम ऑन करणार आहोत. गॅसची फ्लेम ऑन करून त्यावर कढई ठेवायची. इथे थोडंसं माझा लायटरचा प्रॉब्लेम होता, त्यामुळं लायटर चालत नव्हतं. हे पहा, आता गॅस ऑन झालेला आहे. त्यावर आता कढई ठेवू. कढईमध्ये 1-2 चमचे तेल टाकून घ्यायचे आपल्याला. आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे. कारण नंतर कमीच तेल टाकायचं, कारण नंतर आणखीन तडका द्यायला आपल्याला थोडंसं तेल वापरावं लागणार. त्याच्या प्रमाणाने तेल हे करायचं. तर हे पहा, स्वच्छ टोमॅटो मीठ टाकून मी पाण्यात दोन वेळेस धुवून थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकून ठेवले होते. आता त्याला एका कपड्याने त्याला पुसून घ्यायचं, जेणेकरून ते तेलात टाकल्यानंतर असं चरकन आवाज येणार नाही. तरी माझ्याकडून 2 टोमॅटो तसंच पडले, आठवून म्हणजे विसरून गेले मी. तर ते पूर्ण तडतड करू लागलं तेलामध्ये. तर आता मी दुसरे टोमॅटो पूर्ण साफ करून मी तेलामध्ये फ्राय करणार आहे. तर ही रेसिपी खूपच छान. तर ही छान आहे, तुम्ही पण करून पहा. जर माझ्या रेसिपी, माझे व्लॉग तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि जर कोणी नवीन असेल तर ताईंनो सबस्क्राईब करा. मला अगोदरपासूनच रेसिपी खूप म्हणजे असं काय पण बनवायची, नवीन बनवायची खूप आवड होती. त्यामुळे मला वाटायचं म्हणजे रेसिपीचं चॅनल पण म्हणून, म्हणजे मी त्याला नाव स्पेशल नाही दिलं रेसिपी चॅनल म्हणून. पण तुम्हाला जास्तीत जास्त माझ्या चॅनलला रेसिपी बघायला हवी, कारण मी फूडी आहे. मला खूप म्हणजे रेसिपी बनवायला पण आवडतात आणि दुसऱ्यांना खाऊ घालायला पण आवडतात आणि खायला पण आवडतात म्हणलं तरी चालेल. हे पहा, तुम्ही म्हणसाल की जास्त स्कूलचे व्लॉग, ॲक्टिव्हिटीज वगैरे म्हणलेत ताई, आणि टीचर कमी ॲक्टिव्हिटीचे व्हिडिओ आणि रेसिपीचे जास्त येतील. पण नाही, ॲक्टिव्हिटीचे पण मी सेंड करणार आहे. आता हे पहा, ॲक्टिव्हिटी आमच्या अगोदरच खूप होऊन गेलेल्या आहेत. आता लास्ट मंथ चालू आहे ना, त्याच्यामुळं आता बुक्स वगैरे जास्त चालू आहेत स्कूलमध्ये. वर्क जास्त आहे आता, ॲक्टिव्हिटीला वगैरे वेळ जास्त नाही आहे. तरी पण मी तुम्हाला ॲक्टिव्हिटीचे व्हिडिओ नक्की शेअर करीन तुमच्यासोबत. तर ताईंनो, हे पहा, मी प्री प्रायमरी क्लासेसला शिकवते, कारण माझी मुलगी छोटी आहे. त्यामुळं तिला घेऊन होतं, कारण ती कुणाकडे राहत नाही म्हणून. आणि प्री प्रायमरी क्लासेस पण एवढे इम्पॉर्टंट आहेत ना मुलांना, म्हणजे मी आता स्वतः शिकवते ते समजतं. त्यांचा बेस पक्का करणं ताईंनो एवढं इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. पण एवढं आहे की डोंट कंपेअर विथ अदर स्टुडंट्स, विथ अदर चाइल्ड्स. कधीच स्टुडंटसोबत किंवा दुसऱ्या मुलांसोबत कधीच आपल्या मुलांचं कंपॅरिझन करायचं नाही. कारण त्यांच्यामध्ये वेगळी ॲक्टिवनेस असतं, वेगळे त्यांच्यामध्ये थिंकिंग असतात आणि त्यांच्यामध्ये वेगळं काहीतरी करण्याची जिद्द असते. एवढे छोटे मुलं वाटतात ना, पण एवढे हुशार मुलं आहेत ना माझ्या क्लासमधले, सांगूच नका. एवढी त्यांची मेमरी फास्ट चालते. म्हणजे आपण एक जरी क्वेश्चन त्यांना म्हणजे आज सांगितला, तर ते बरोबर घरी जाऊन त्यांच्या आईवडिलाला सांगतील की टीचरनं हे आम्हाला सांगितलं आणि हे म्हणजे घेऊन यायला सांगितलं असं. खूप म्हणजे छोटे मुलं ना, खूप म्हणजे एवढे गोड असतात, एवढे छान असतात ना. निरागस मन असतं त्यांचं. म्हणजे आपण किती जरी रागावलो त्यांना तरी पण, आणि थोडंसं
प्रेम केलं तर लगेच ते जवळ येतात, लगेच हसतात, लगेच खुश होऊन जातात. म्हणजे ते गाणं आहे बघा, छोटी छोटी खुशियों में खोए हुए हम. तसंच आहे. म्हणजे त्यांचं असं नाही, एक चॉकलेट जरी दिलं ना आपण त्यांना 50 पैशाचं किंवा ₹1 तरी पण ते एवढं त्या चॉकलेटच्या आनंदामध्ये एवढं पूर्ण जग त्यांना म्हणजे जग जिंकल्यासारखं वाटते. त्याच्यामुळे एवढं म्हणजे प्री प्रायमरी खरंच मी म्हणजे मला स्वतःला मी नशीबवान समजते, की मी प्री प्रायमरी क्लास टीचर आहे म्हणून. एवढे माझ्या क्लासमधले तर मुलं एवढे ॲक्टिव्ह आहेत ना, एवढे हुशार आहेत, की सांगू आता तुम्हाला वाटत असेल, की खरं म्हणजे ताई किंवा टीचर आपलंच कौतुक सांगतात. नाही खरंच तुम्ही एकदा म्हणजे पाहसाल ॲक्टिव्हिटीमधून मी 1-2 टाकणार आहे तुम्हाला, तर तुम्हाला खरंच कळेल, की आमच्या स्कूलचे किंवा माझ्या क्लासचे लेकरं एवढे म्हणजे टॅलेंट आहेत ते खूपच. पण एवढं ताईंनो असं, की लहान लेकरांना म्हणजे शिकवण्यासाठी किंवा हे करण्यासाठी पेशन्स खूप पाहिजे. पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर प्री प्रायमरी क्लास टीचर. कारण ते एवढे म्हणजे हे राहतात, त्यांना चिडचिड केलं त्या मुलांना किंवा आपण रागावलं किंवा आपला राग त्यांच्यावर काढून जोरात बोललं, ओरडलं, तर त्या मुलांना खूप वाईट वाटतं. मग ते लगेच रडतात. ते दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये यायला त्यांचं मन नाही होत. त्याच्यामुळं त्या मुलांना म्हणजे रागवायचं नाही. त्यांना हसत-खेळत लर्न विथ फन. मी तर तसंच घेते. ॲक्टिव्हिटीमधूनच त्यांना शिकवते मी. लर्न विथ फन. समजा काय आता त्यांना जर त्यांचा हात वळत नसला रायटिंगला, तर त्यांना मी कलर खूप देते. ड्रॉइंग काढून देते आणि कलर येते. एवढं हसत-खेळत कलर करून देतात ना, त्याच्यामधून त्यांचा हात वळतो लिहिण्यासाठी. हे पहा आता आपले रेसिपीकडे वळूया. आपले टोमॅटो आता मस्त फ्राय झालेले आहेत. त्यामध्ये आता धने टाकून घेऊ. मग थोडंसं धने आणि लसूण टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं. मग पूर्ण कारळ, तीळ, शेंगदाणे आणि जिरे पूर्ण त्यामध्ये टाकून त्यांना पण थोडंसं असं रोस्ट करून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं. जेणेकरून ती चव म्हणजे असं तीळ, आपलं कारळ असं कच्चं राहणार नाही. ही रेसिपी मस्त लागते, एकदम छान. म्हणजे थोडासा वेळ होता. त्याच्यामुळं मी थोडंसं तुम्हाला स्कूलच्या बाबतीत पण सांगितले, कारण म्हटलं तेवढाच वेळ आपण काय करायचं म्हणून. कारण कसं आहे, खूप पॅरेंट्स एवढं टेन्शन घेतात ना, की मॅडम आमच्या मुलाला काहीच येत नाही, तो कसं करावं, तो लिहल की नाही, कधी लिहल, किंवा सुरुवातीला की खूप मुलं स्कूल सुरू झाल्या खूप रडतात. रडणारच ना हो, कारण ते आपल्या आईवडिलापासून म्हणजे कधीच ते वेगळे झालेले नसतात. त्यांच्यापासून पहिल्यांदा वेगळे झालेले राहतात नर्सरी LKGची मुलं. तर त्यांचं रडणं साहजिकच आहे. पण त्यांचं रडणं म्हणजे हे कायमचं रडत नाहीत. पण पॅरेंट्सला वाटतं, की नाही आता हा बसतोच की नाही क्लासमध्ये, खूपच रडन. पण तसं नसतं. नवीन एक सवय लागेपर्यंत, त्यांच्या मित्रमैत्रिणी होईपर्यंत, त्यांचं मन रमेपर्यंत ते रडतात. नंतर ते ॲटोमॅटिक उत्साही होऊन स्कूलमध्ये येतात, की चला मम्मी पप्पा चल माझी स्कूल आहे. संडेला पण रविवारी पण त्यांचं मन होतं, की स्कूलमध्ये जायचं. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आणि पॅरेंट्सला वाटतं, की नाही माझा मुलगा आता लिहतच नाही, त्याला काहीच येत नाही, तो शांतच आहे. पण नाही, असं नाही करायचं. वेळ खूप आहे त्यांच्यासाठी. ते खूप ॲक्टिव्ह राहतात. पण काही मुलं घाबरतात, काही मुलं भितात. त्यामुळं त्यांचं ते म्हणजे नॉलेज बाहेर येत नाही. पण त्याला वेळ द्यायचं थोडंसं. सगळ्या मुलांमध्ये टॅलेंट असतं बरं का. पण काही जण दाखवतात, काही जण मुलं दाखवत नाहीत. पण एवढं ते हळूहळू सगळं शिकतात. एवढं त्यांची मेमरी फास्ट राहते ना, त्यांना 12 लँग्वेज म्हणजे 12 लँग्वेज जरी आत्ता शिकवलं आपण, तरी त्यांची कपॅसिटी राहते की ती शिकण्याची आणि प्राप्त करून घेण्याची. त्याच्यासाठी पॅरेंट्स डोंट वरी, काळजी करायचं नाही. खूप छान मुलं आपले म्हणजे पुढं चालून खूप छान त्यांची हे होते. तुम्हालाच म्हणजे वाटतं, की खरंच आपण उगाच टेन्शन घेतो. तर आता किती ह्याच्यामध्ये हे झालं म्हणजे वाढ झाली अभ्यासामध्ये. हे पहा आपली चटणीचं आता पूर्ण हे मिक्स भाजलेलं आहे. त्याला मी काढून घेतले कढईतून खाली. तर त्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घेतले. हे पहा ग्राइंड केल्यानंतर हे असं दिसतं. थोडं गरम असल्यामुळं थोडं थंड करा तुम्ही. पण मला थोडा वेळ नव्हता त्याच्यामुळं मी गरमच हे केलं. पण थोडंसं थंड होऊ द्या तुम्ही ताईंनो. हे पहा आता काढून घ्यायची चटणी. आता त्याला असा एवढा मस्त सुगंध सुटला होता ना त्याचा, खूप सुगंध सुटला होता. हे पहा आता काढून घेते मी. छोटं पातेलं आहे माझ्याकडे क्यूट. त्या छोट्या पातेल्यामध्ये चटणी वगैरे केलं तर खूप छान वाटतं ते.
पूर्ण काढून घेते आणि त्याला आता आपल्याला द्यायचा आहे तडका. जर तुमच्याकडे हिरवी म्हणजे तुम्हाला जर हिरव्या मिरचीचा आवडत असेल तर हिरव्या मिरची पण तुम्ही टोमॅटो टाकल्यानंतर हिरवी मिरची पण टाकायचं, ते फ्राय होऊ द्यायचं. पण मला लाल मिरचीचा म्हणजे लाल पावडरचा तिखट पावडरचा करायचा होता म्हणून मी हिरवी मिरची टाकलेली नाही. हिरवी मिरचीचं पण छान होतं. पूर्ण हे काढून तर मुलांमध्ये एवढा लवकर प्रोग्रेस होतो ना, लहान मुलांमध्ये खूपच होतो. त्याच्यामुळं पॅरेंट्सने टेन्शन घ्यायचं नाही. खूप छान त्यांना उलट त्या मुलांना म्हणायचं तू खूप हुशार आहे, तुला खूप येतं, सगळं येतं असं म्हणल्यानंतर ते मुलं एवढं खुश होऊन करतात ना खूप. आता मी तसंच करते क्लासमध्ये. जर कोणते मुलं रायटिंग करत नसले ना तर मी त्यांना म्हणते तू गुड बॉय आहेस, तुला मी स्टार देते, तुला मी स्माईल देते, तू तू गुड बॉय आहेस, खूप छान, तुला मी मेडल देते, तू फर्स्ट येणार आहे क्लासमध्ये म्हटल्यानंतर त्याने झटकीपट 5च मिनटात ते मला क्लास वर्क करून दाखवतात. हे पहा आता मी नमक टाकून घेते त्यामध्ये. नमक तुम्ही मिक्सरला म्हणजे फिरवता तेव्हा पण टाकला तर चालेल. आणि कट केलेली कोथिंबीर आणि नमक टाकून मी चमच्यानं असं फिरवून घेते त्या चटणीला आता. हे पहा मस्तपैकी आपली चटणी मस्त एकदम. त्याचा आता मी बनवताना म्हणजे तडका नाही दिलात असं जरी खाल्लं मैत्रिणीनं तर एवढी मस्त चटणी लागते नाही, पण तडका दिली ती गोष्टच वेगळी. हे बघा तडक्यासाठी मी आता छोटं पातेलं ठेवले आहे, त्यामध्ये तेल, मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतले. हे पहा आणि लाल तिखट टाकून घेतले आणि तो तडका आता चटणीवर दिला. एवढा मस्त असा चर्रकन आवाज आला ना तडक्याचा, त्याच्यामुळंच त्याला ते एकानं असं तडका दिल्यानंतर ते एक धूर धूर राहतं ना, धुरकट ते स्मेल राहतो, स्मोकिंग राहतो ते जळल्यासारखा. त्याच्यामुळं पण खूप आपल्या कोणत्या पण पदार्थाला चटणीला तडका दिल्यानंतर खूप त्याला एक वेगळीच चव येते. त्याला मिक्स करून घ्यायचं. ही पहा मस्त अशी टोमॅटोची चटणी, आपल्या हिरव्या टोमॅटोची म्हणा, कच्च्या टोमॅटोची म्हणा, चटणी तयार झालेली आहे आपली मस्तपैकी. तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते नक्की मला कमेंट करून सांगा ताईंनो. हे पहा मस्त आपली ही तुम्हाला रेसिपी किंवा मी सांगलेलं आता दिलेलं सजेशन तुम्हाला आवडलं असेल. थोडक्यात मी माझ्या म्हणजे अनुभवावरून मी बोलले थोडंसं, तर तुम्हाला कसं वाटले ते नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्यू. लाईक करा, शेअर करा.